हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील तर मी पण खूप मस्त मजेत आहे. तर मी 4-5 दिवस झालं व्हिडिओ टाकला नाही, सॉरी. तर मला व्हिडिओ टाकायचा होता पण वेळ नाही भेटला, म्हणून मग मी काही तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचू शकले नाही. तर मला त्या गोष्टी तुम्हाला मी म्हणलं होतं की मी सांगणार आहे म्हणून. भरपूर साऱ्या कमेंट्स आल्या पण मी थोडी शांत होते. आता थोडीशी रिलॅक्स झालेली आहे आणि काही गोष्टीचे डिसिजन घ्यायला लागलेले आहे. तर आता मला पण माझ्या लाईफमध्ये काही इथंच थांबायचं नाही, मला पण माझ्या लाईफमध्ये पुढं जायचं आहे. आता पूर्ण स्टेबल झालेले, सर्व गोष्टींनी झालेले आहे. तुम्हाला तर मी ऑलरेडी बोललेलीच आहे. तर मी सांगत होते 10 लाखाचं की 10 लाख मागितले, 15 लाख मागितले, असं तसं भरपूर साऱ्या काही गोष्टी झाल्या. आणि मला भरपूर साऱ्या कमेंट्स पण आल्या की प्रीती तू त्याच्यावर व्हिडिओ काढतो, त्याच्यावर सांग म्हणून. तर आज ते सांगण्याची वेळ आलेली आहे आणि हा शेवटचा व्हिडिओ असेल. इथून पुढं माझ्या लाईफमध्ये मी काय काय डिसिजन घेणार आहे आणि खूप चांगले घेणार आहेत. आता काय बोलतात त्याला, दूध पडलं की माणूस कसं ताक पण फुकूनच पेतं, ह्या गोष्टी काय होणार आहेत. आणि मी माझ्या लाईफमध्ये पुढं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी मी ह्या गोष्टी क्लिअर करते आणि हा शेवटचा व्हिडिओ पण असेल. हे मी तुम्हाला सांगते म्हणून मला काय कमेंट्स पण नका करू की मग पुढं काय कसं काय आमकं हे झालं ते झालं. आणि मला जास्त चर्चा नाही आहे करायची त्याच्यावर. मग काय तुम्हाला प्रश्न पडलेले आहेत ना, आणि किंवा जे गैरसमज झालेले आहेत ना सगळ्यांच्या, ते मला फक्त दूर करायचे आहेत. आणि एखादी गोष्ट आपल्याला जर माहीत नसेल ना तर त्या गोष्टीचं आपण बोललं पण नाही पाहिजे. हे मेन महत्त्वाचं कारण आहे. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 भरपूर साऱ्या काही गोष्टी झाल्या होत्या. तर आता मी बोलते की काय झालं होतं की मी सगळ्या गोष्टी तर बोलले होते की मला फायनली जायचंच नाही आहे म्हणून. आज माझ्या पप्पांचा बड्डे आहे, ते नाही आहे ते आमच्यामध्ये. तर ते गेल्यावर भरपूर साऱ्या काही गोष्टी झाल्या माझ्याबरोबर घडत होत्या. तर जाऊ दे, त्या गोष्टी मी पप्पांबरोबर असतानाच्या काय गोष्टी आहेत ते तुम्हाला नंतर शेअर करेन. आणि मग नाही अशा भरपूर साऱ्या काही गोष्टी. तर एकदम तुम्हाला त्या दिवशी सांगितलं की तेंब्या तेंब्या तळे साचेल, अशा काही गोष्टी झाल्या होत्या. म्हणून मग मी माझ्या घरच्यांना वगैरे सगळ्यांना, कारण की माझ्या ह्यानी हँडल होत नव्हते. मग माझा भाऊ, माझ्या आत्या किंवा माझी मम्मी, आम्ही एवढे सगळेजण तिथं बोलायला गेलो होतो. बोललो पण, सांगितलं पण की, आणि ज्यांनी ठरवलं होतं ना ते पण तिथं आले होते, कारण का त्यांना घेतल्याशिवाय तर आम्ही काय जाणार नव्हतो. म्हणून ते पण तिथं आले होते. सर्व गोष्टी बोलल्या की म्हणले की ठीक आहे आता हे काय राहू शकत नाहीत एकत्र म्हणून. तर वेगळं फायनल व्हायचे तर मग आपण हे तारीख, तुम्ही बुधवारी या, मला वार पण ध्यानामध्ये आहे, तारीख तर नाही ध्यानामध्ये. तुम्ही बुधवारी या, आपण असं करूया म्हणून, डॉक्युमेंट तयार करूया, साईन वगैरे होईल म्हणून. तर ठीक आहे म्हणलं. पहिला बुधवार गेला, रिप्लाय नाही. सेकंड बुधवार गेला, रिप्लाय नाही. थर्ड बुधवार गेला, रिप्लाय नाही. तर एवढ्या सर्व गोष्टी झाल्या. मला शिफ्ट व्हायचं होतं पुण्याला, आणि नंतर परत ह्या गोष्टी झाल्या. ते पण झालं. नंतर मग मी स्वतःचा माझा वकील लावला. वकिलाकडून काय डॉक्युमेंट डॉक्युमेंट तयार केले, सर्व काय गोष्टी केल्या. मी त्यांना पैसे पण दिले वकिलाला. आणि मला यायचं होतं, माझं तिथं टाईम जात होतं. जरी मी इकडं आले, कामाला लागले तर माझं येणं जाणं मला परवडलं पण नसतं किंवा माझा टाईम पण गेला असता. आणि म्हणून मग मला असं वाटत होतं की मी जोपर्यंत गावाला आहे तोपर्यंतच काय गोष्टी झाल्या पाहिजेत म्हणून. तर मग मी वकील वगैरे पण लावला, सर्व गोष्टी काय झाल्या. तर आता आपल्याला ती डिग्री नाही भेटत, जी आपला डायव्हर्स होतो ना, जो डिवोर्स होतो ना, तर त्याची आपल्याला काही डिग्री नाही भेटत की आपण ते घरात लटकवायचे असते म्हणून. किंवा तिथं काय कोर्टामध्ये जाऊन जे पण आता पुढं काय होणार असेल ते कोर्टामध्ये जाऊन चेक नाही करत. काही गोष्टी आपलं त्यांचे नियम असतात की तुम्ही ह्या अटी टाका, ह्या काही गोष्टी टाका म्हणून. तर सर्व काही गोष्टी झाल्या. आम्ही वकील लावलं. ते म्हणले आम्ही वकील लावणार नाही, आम्ही पैसे देणार नाही, तुम्ही तुमचं सर्व करा. तर मी माझं ठीक आहे म्हणलं, आम्ही वकील लावतो, मी सगळे डॉक्युमेंट तयार करते आणि मला 1 रुपयाही नको, मला 1 रुपया पण नको, मला फक्त सही द्या, मला 1 रुपया पण नको. एवढं सगळं बोलणं झालं. सगळं मी मान्य केलं. माझ्या घरच्यांनी पण म्हणले की आम्हाला 1 रुपया पण नको, फक्त आम्हाला सही द्या म्हणून. सर्व गोष्टी झाल्या. तिकडले ज्यांनी ठरवलं होतं तो पण होता तिथं, त्यांनी पण मान्य केलं. तर ह्यांनी पण मान्य केलं, कारण काय त्यांनी सांगितलं असं, ज्यांनी ठरवलं होतं ना लग्न, त्यांनी असं सांगितलं की तो काय पैसे देऊ शकत नाही, 1 रुपयाही देऊ शकत नाही तुला, कारण काय तो कामाला नाही आहे म्हणून तो 1 रुपयाही देऊ शकत नाही. त्याचा प्रायव्हेट जॉब पण नाही किंवा त्याचा सरकारी जॉब पण नाही आहे, म्हणून तो तुला 1 रुपयाही देऊ शकत नाही. तर मी म्हणलं मला 1 रुपया पण नको, मला फक्त सही द्या आणि मला मोकळं करा. तर ते म्हणले हा ठीक आहे, ह्या वारी आहे. त्याच्या घरच्यांच्या वगैरे सगळ्यांच्या गोष्टी झाल्या, सगळ्या गोष्टी मान्य झाल्या. पण ते तारीख काय आलीच नाही, तो वार काय आलाच नाही. म्हणून मग मी वकील लावून सर्व गोष्टी केल्या. त्यांना दाखवले, सगळे डॉक्युमेंट दाखवले.
तर त्यांच्या अटी, हे आम्हाला नियम पटत नाही, तो आम्हाला नियम पटत नाही. वकील म्हणला हे नियम टाकल्याशिवाय होणार नाही आहे. नाही आम्हाला हे पटतच नाही, आमचं पोरगा असं, ह्याने असं केलंच नाही, त्याने तसं केलंच नाही. आणि मला काय मानसिक त्रास झाला तो मला माहिती होता ना. आणि मग हे झालं ते झालं, त्यांनी खूप सारा काय इश्यू केला कोर्टामध्ये. आणि स्वतः मुलगा नाही आला, कारण की मुलांनी त्या वाचल्या पाहिजे ना, तिथं पण मुलगा नाही आला. जिथं कोर्टामध्ये ते अटी वाचायच्या होत्या ना, की हे आम्ही टाकलेल्या आहेत, तर त्या पण त्याने तिथं पण तो नाही आला. तिथं पण त्याचे पप्पा आले, त्यांनी वाचलं. आणि मग त्यांनी तिथे इश्यू केला. तुम्हाला तिथं माहिती आहे कसा केला असेल. मग तिथं पण गोष्टी झाल्या. आणि मग माझा वेळ गेला, मी आले पुण्याला, निघून आले. आणि नंतर मग मी परत गावाकडे गेले. आणि समीरला त्यांना फोन यायचा की आता खूप दिवस झाले, ते आम्हाला मोकळं करा वगैरे वगैरे, खूप काय गोष्टी. आणि आम्हाला काढून ठेवले, आम्हाला का असं केले. म्हणजे मी त्यांना अडून ठेवलं होतं का त्यांनी मला अडून ठेवलं होतं. नंतर मग आम्ही कॉन्टॅक्टच बंद केलं नको. आणि मग सगळं कॉन्टॅक्टच बंद केलं. मग समीरला कॉल की आम्हाला काढून ठेवले असं तसं. आणि एक दिवस मी गेले गावाकडं, आणि तेवढं समीरला फोन आला. आणि ती बाई खूप काय बोलायला लागली की आम्हाला काढून ठेवले, असं काय करताय, तसं का करताय, आम्हाला काही द्यायना. समीरला आम्ही अडून ठेवले का तुम्ही अडून ठेवले, आम्ही तर करत होतो, देत होतो. आता मग मी ऐकून घेतलं आणि मी घेतला मोबाईल घेतला. आणि मग माझा तापास सुटला. कारण की ऑलरेडी माझा टाईम 4 वर्ष एक्स्ट्रा गेले, माझे वाया गेले. त्याच्यानंतर मी मागत होते, मी स्वतः सर्व गोष्टी तयार केल्या होत्या, डॉक्युमेंट सगळे तयार केले होते, तर तुम्ही तिथं सही दिली नाही. नंतर मग माझ्या गोष्टी डोक्याच्या बाहेर घेतल्या. मग मी मोबाईल घेतला आणि मी बोलले की तुम्ही आम्हाला अडून ठेवले का आम्ही तुम्हाला अडून ठेवलं आहे. मी इथं सगळ्या गोष्टी तयार केल्या, तर तिथं येऊन धिंगाणा कुणी केला, काय सर्व काही गोष्टी केल्या. आणि जो होता तो नाही आला, दुसऱ्यालाच पाठवलं गेलं. मग इथं कुणी अडून ठेवलं. ठीक आहे, एवढ्या सर्व गोष्टी बोलल्या. मी म्हणलं आता मी डॉक्युमेंट तयार करणार नाही. आणि मी माझ्या सर्व गोष्टी केल्या होत्या ना. मी म्हणलं मी आता डॉक्युमेंट तयार करणार नाही, तुम्हीच डॉक्युमेंट तयार करायचे, कारण की माझा वेळ वाया गेला, माझ्या वकिलाला दिलेले पैसे वाया पण गेले. तर म्हणून मग मी म्हणलं की मी डॉक्युमेंट तयार करणार नाही, डॉक्युमेंट तुम्ही तयार करायचे, मग मी फक्त सही द्यायला येणार आणि सर्व गोष्टी तुम्ही करायच्या, काय असेल ते असेल. आणि आता मी पैसे घेतल्याशिवाय सही देत नसते. मी काय बोलले, मी आता पैसे घेतल्याशिवाय सही देत नसते. म्हणजे माझा हेतू काय होता की बाबा आता तरी पटकनी देतात. आणि कसले पैसे आणि काय पैसे, तू तर नाही म्हणले होते. मी म्हणलं हां मी नाही म्हणले होते, पण केव्हा म्हणले होते नाही की बाबा मी डॉक्युमेंट तयार करते, ह्या बुधवारी आपण येऊ, करू, सगळं काय गोष्टी होतील. तुम्ही घेतला का, तुम्ही केलं का, हे नाही केलं. तुम्ही तारखा पुढं गेला आम्हाला हे नाही पटत, आम्हाला ते नाही पटत, आम्हाला ते नाही पटत, ह्या गोष्टी झाल्या ना. म्हणून म्हणलं आता मी पैसे घेतल्याशिवाय सही देत नसते. मला माहीत नाही. त्याच्या आईबरोबर बोलले, बापाबरोबर बोलले, आणि त्याच्याबरोबर पण बोलले, सगळ्यांबरोबर बोलले. तर असं नाही तसं नाही, तो कुठून देणार काय. म्हणलं मला काहीच नाही माहिती, मला पैसे पाहिजे. मी फक्त एवढं शब्द बोलले. ना मला 10 लाख पाहिजे, ना मला 15 लाख पाहिजे, ना किंवा माझ्या जी चिठ्ठी होती, काय बोलतात त्याला, जे तयार केली ती लिस्ट, त्याच्यामध्ये ना कसली अमाऊंट टाकली होती, काहीच नव्हती. आणि कुठून मी घेतले 10 लाख रुपये, कुठून घेतले मी 15 लाख रुपये, हे सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे ना मला विचारायला पाहिजे होतं. म्हणून मी शांत बसले होते. मला तेव्हा व्हिडिओ काढायचं नव्हतं. मी जेव्हा नवीन चॅनल चालू केलं तेव्हा पण मला भरपूर कमेंट्स आल्या, प्रीती तू व्हिडिओ काढ, तू सांग, असं तसं. पण नाही, त्या गोष्टी काय रगडून फायदा नाही. पण आता म्हणलं की आता मला माझ्या लाईफमध्ये पुढे जायचं, मला मागच्या गोष्टी तर क्लिअर केल्याच पाहिजेत ना. म्हणून मी आता डॉक्युमेंट पण तयार करणार नाही आहे, काहीच नाही करणार. आता सगळं त्यांनी तयार करायचं आणि मग मी फक्त सहीला जाणार. आता फक्त त्यांनी तयार करायचं, कारण की माझा वेळ पण गेला. मी डॉक्युमेंट तयार केले, सगळ्या गोष्टी, सर्व काही गोष्टी केल्या त्या, पण नव्हतं ते. माझ्या वकिलाला पैसे दिलेले वाया गेले, पण त्यांनी त्या काही गोष्टी मान्य नाही केल्या. म्हणून आता मी काहीच तयार करणार नाही. आणि ना मी 1 रुपया घेतला, आणि मला 1 रुपया नको, पण नकोही. आता घेऊन काय करू, जेव्हा होते तेव्हा पण नव्हते, आणि आता घेऊन काय करू, काय करणार आहे. असं मी काय बंगला माडी तर नाही बांधणार, आणि मला नको आहे. पण मी जे करेन ते स्वतःच्या जीवावर करेन, एवढे झाले समर्थ.
कोणत्याच कामाची लाज नाही आणि कोणत्याच गोष्टीची लाज नाही. जेव्हा मी तुम्हाला ते पण सांगते, मी मम्मीकडे गेले माझा रिझल्ट आय थिंक लागला होता. मम्मीकडे गेले तर तिथं मी शेतामध्ये पण कामाला जात होते, ते पण रोजाने कामाला गेले. तिथून फार्मसी करून गेल्यावर तुम्ही माझे इन्स्टाला व्हिडिओ जाऊन पाहू शकता. तर मी शेतामध्ये पण रोजाने कामाला गेले, 300 रुपये रोज खुरपायला, खत टाकायला, सर्व गोष्टी. ते व्हिडिओ पाहून त्यांना असं वाटलं की आता काय करू शकते, आता हेच करू शकते. अशा काही पण गोष्टी माझ्या कानावर आल्या. आता ह्याच्या व्यतिरिक्त काय करू शकते, हेच करू शकते. पण मी कुठंच उपाशी मारणार नाही, एवढी माझ्यात म्हणजे आहे काय म्हणतात त्याला, क्षमता. शहरात राहिले तर आता एज्युकेशन झाले म्हणल्यावर तर काय धुणं भांडी तर करू शकत नाही आहे. कुठं का होईना 10-5 हजाराचं चांगलंच काम करू शकते. आणि जरी गावाकडे राहिले, गावाकडं बाबा जास्त पेमेंट नाही वगैरे किंवा काय गोष्टी होतात, जरी मी तिथं गावाकडे राहिले, काही गोष्टी नाही झाल्या तरी पण मी खुरपून म्हणलं तरी स्वतःचं स्वतः करू शकते. आता खुरपण्याला पण एवढं डिमांड आहे, 5ला जा, 10ला जा, 5ला सुटा, दुपारी 1 तास सुट्टी, एवढे हे असतं. म्हणून मी कुठंच उपाशी नाही मरू शकत. आणि ना मी 1 रुपया घेतला, ना मी काय केलं, ना काय केलं. आणि हा शेवटचा व्हिडिओ असेल म्हणून न स्किप करता व्हिडिओ पहा. भरपूर साऱ्या काही गोष्टी झाल्या पण मला सांगायच्या, म्हणजे काहीच नाही झालं म्हणून नको, तुम्हाला काही सस्पेन्स नको आणि काहीच नको. जे आहे ते बरं आहे आणि भरपूर साऱ्या काही गोष्टी करत आहे. इथून पुढे माझ्या डेली रुटीनचे व्हिडिओ येतील, नक्की पहा. डेली रुटीनचे व्हिडिओ मी कामाला जाते, भरपूर साऱ्या काही गोष्टी करते किंवा जे माझे छोटे छोटे ड्रीम्स आहेत ते मला पूर्ण करायचे आहे. आणि मी माझ्या लाईफमध्ये लवकरच पुढे जाण्याचा निर्णय घेणार आहे, हे पण तुम्हाला मी सांगते. आणि तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.